कारण की आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून जे काम केलं आणि आज रिझल्ट आपलं समोर आहे. एवढ्या कमी दिवसात आणि आपण एवढं मोठं प्रयत्न केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता जो बनाएगा ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है. तो पिक्चर या विधानसभेच्या निवडणुकीत आपण नक्कीच तो पिक्चर बघूया. वायकर साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली इथून तर आपण नक्कीच जिंकणार. पण या जे 6 विधानसभा आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण 6 विधानसभा इथून जिंकू ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्याप्रमाणे आता काम केलं दिवस रात्र त्याचप्रमाणे तुम्ही या येणाऱ्या विधानसभेमध्ये पण तुम्ही काम कराल आणि महायुतीला पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडे बसवा. रवींद्र वायकर साहेब यांचा विजय पक्का होता. तो फक्त 13 दिवस मिळाले म्हणून वाटायला झाला. ते 23 दिवस असते ना 50 वर्षाला आम्ही केला असतो. वायकर साहेब असा कच्चा नाही आहे, तो जो पक्का आहे तर त्यांना त्याच्याकडे बरेच वर्ष काम करून पाहिलेलं आहे. मी आता या 48 पदाचं 48,000 करायचं किंवा 480 कसं करायचं त्यांच्याकडे आम्हाला बस किंवा मिळाला आम्हाला मिळणार आहे. फक्त एवढंच आहे की 13 दिवस मिळाला तुम्ही फार दिवस कष्ट केले. मी सुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याच इलेक्शन लढवलं बऱ्याच काम केलेलं आहे. परंतु अशी इलेक्शन जो मी त्रास घ्यावा नाही प्रचाराला असा त्रास संपूर्ण इलेक्शनला सकाळी 7 दिवसापासून 7:30 पर्यंत झाला. त्रास मानसिक त्रास झाला. कधी वर कधी खाली कधी वर कधी खाली कधी काही पाहिलं नव्हतं. एवढा मानसिक त्रास झाला. असो त्यातून आम्ही फार काही शिकलेलं आहे. आम्ही कुठे कमी पडलो आहे हे आम्ही शिकलेलं आहे. पण भविष्यामध्ये वायकर साहेब काही आम्ही जबरदस्त उभी घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. उत्तर दक्षिण लोकसभेचे खासदार रवींद्र वायकरजी खरोखर हा आजच्या वेळेचा धक्का आपल्यालाही बसलाय त्यांना बसलाय. आपण तर जिंकणारच होतो. मी आत्ता सांगतो मी 6 विधानसभेत काम करत असताना आमच्या एक कार्यकर्त्याचा माझ्याकडे मेसेज आहे SMS आहे की साहेबांना सांगा की साहेब तुम्ही काही चिंता करू नका आम्ही तुम्हाला जिंकून आणणारच. हा आमच्या एका कार्यकर्त्याचा विषय मेसेज आहे माझ्याकडे. त्यावेळी काही मीडियाने काही विषय चुकीचा पसरवलं होतं त्यावेळी हा विषय आमच्याकडे आला. 6 विधानसभेत मी सगळ्या आमच्या विधानसभा अध्यक्षांकडे गेलो. वार्ड अध्यक्षांनी भेटलो. वार्ड अध्यक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मेसेज माझ्याकडे आहे की साहेबांना सांगा कोणत्या परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही तुम्हाला जिंकूनच आणणार. आणि या विषयात आम्ही या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते सगळेच चांगले जोमाने कामाला लागलेले. आपल्याला वेळ कमी मिळालाय. जसे परवानी सांगितलं की आपल्याला 13 दिवस मिळाले. ह्याच्यापेक्षा आपले जास्त दिवस मिळाले असता आपण 2.5 लाखाच्या वर गेलो असतो. आणि तसंही काही जो निगेटिव्ह विषय होता तो निगेटिव्ह विषय मागे टाकून आपण काही ठिकाणी होतात काही विषय काही आपले विशेष समाजाच्या लोकांनी आपला विरोध केला. पण आपण त्यातच मात दिली आहे आणि त्यांना दाखवून दिलंय की भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे RPI आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एकजुटीने वायकर साहेबांच्या सोबत आहे आणि त्यांना जिंकवणारच एवढाच विषय होता. खरोखर भारतीय जनता पार्टी उत्तर दक्षिण जिल्ह्यातर्फे मी वायकर साहेबांना शुभेच्छा देतो. आणि विशेष शुभेच्छा म्हणजे त्यांच्या 2 मुली दीप्ती आणि प्राजक्ता त्या दोघींनी एवढं काम केलंय की आम्ही सारखं खूप द्यायचो भेटायचो. हे सगळेच कामं करायचे तेच सगळे काम करायचे. पण अशी कधी वैतागली नाही की हे नाही मिळत हे नाही मिळत. सगळं त्यांनी व्यवस्थित जी वस्तू मागितली जी काही साहित्य मागितलं ते व्यवस्थित दिलंय. सर्वप्रथम या दोघींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या एवढे ताकद एवढी हिंमत एवढ्या गोष्टी लागली फार मोठी शुभेच्छा. धन्यवाद.
आता पुढे म्हणजे म्हणतात ना योजनेसारख्या ते लढत होत्या त्या सर्वांना खरोखरच ईश्वराने त्यांना बळ दिलं. त्यांना याच्या अगोदर त्यांनी कधी म्हणजे एवढं फ्रीवर कधी काम केलं नव्हतं. परंतु ईश्वराने संकेत दिले की तुम्ही पण पप्पांबरोबर सोबत या आणि आज संपूर्ण समाज त्यांच्या सोबत आला. त्याच्यामुळे तुम्ही सोबत आला म्हणून आम्ही आपला शक्य झाला. मी या ठिकाणी मुंबई काँग्रेस पार्टीतर्फे मी वायकर साहेबांचे अभिनंदन करतो. आणि खरोखर ह्या इलेक्शन मध्ये आम्हाला काम करायला मजा आली. कारण सर्व पक्षातले असेल मित्र पक्षातले सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना त्यांनी जे सन्मान दिला आणि सर्वांना एकत्र घेऊन कसं काम करायचं ही शिकवण त्यांनी आज आम्हाला दिली. कारण प्रत्येक वेळा आम्ही आघाडीमध्ये होतो तेव्हा पण काम केलं याच्यामध्ये काम केलं. पण आपल्या मित्र पक्षाला कसं बरोबर सोबत घेऊन काम करायचं हे वायकर साहेबांनी आज आम्हाला शिकवलं. आभार मानतो. कारण वायकर साहेबांना जिंकून देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि वायकर साहेबांचा मी त्यांचे आभार मानतो. हा घेण्यासारखा आहे. मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याने तो घ्यावा. कारण आपण कधीच हारणार नाही हा विश्वास त्याच्या मनामध्ये होता आणि तो सत्यात उतरला. त्याला त्याच्या पाठीमध्ये आपण सर्वजण आहोत. परंतु त्यांचं कुटुंब आणि त्याचप्रमाणे आमच्या वहिनी हर एक वेळेला त्यांची ढाल म्हणून साहेबांच्या बरोबर उभे राहतात. म्हणून मी पुन्हा एकदा वहिनींचे सुद्धा आभार मानते. आणि मला वाटतं की वायकर साहेबांचे विचार हे सगळ्यांनीच घ्यावे की नेहमीच चांगल्या गोष्टीचा विचार करावा. आपल्याला सर्वजण खूप खुश आहे की वायकर साहेबांचे विचार नेहमीच आशीर्वादात आणता येतील आणि सदैव त्यांनी आम्हाला आशीर्वादाचा हात द्यावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पुढे करते. संपूर्ण व्यासपीठ आज मला फक्त धन्यवाद मानायचे सगळ्यांचे. कारण बंधू तर होतेच पण महिला आघाडी एवढी स्ट्रॉंगपणे बाहेर पडली ना. आपण प्रत्येक रॅली पाहिली साहेबांची आणि बंधूंनी सुद्धा खूप प्रतिसाद चांगला दिला. पण महिलांनी सुद्धा कामं सगळं स्वतःचं कुटुंब सांभाळून जे काही त्यांनी रॅलीमध्ये म्हणा किंवा प्रचारामध्ये स्वतःच्या वॉर्डमध्ये सुद्धा जेव्हा साहेबांची रॅली असायची तेव्हा प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये ती लोक प्रचार करत फिरत होत्या. आणि बरोबर लाख लाख धन्यवाद. आणि साहेबांचं तर काय बोलावं. 32 वर्ष गेली 35 वर्ष ते राजकारणात आहेत. आणि साहेब गणपती बाप्पा असं तुम्हाला खूप खूप यश देवो आणि तुमचं आरोग्य चांगलं राहो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र. आभार करतो की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आज आपल्या समोर आहे. आणि वायकर साहेबांना मी सांगू इच्छितो साहेब खरोखरच एक नशिबान आहे. म्हणजे साहेब तुम्हाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद झाला जिथे कोणाला तिथे निवडून येईल. कारण आज तुम्ही सर्वजण आज इथे आहात. आज आपलं स्नेहसंमेलन जे आज आपण इथे ठेवलेलं आहे आणि आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज आपण सगळेजण इथे आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत. हे पाहून खरोखरच आनंद वाटतो. कारण गेले 13 दिवस आपण सतत दिवस रात्र आपली पूर्ण सगळे जे काही लोक आहेत ते आपल्या बरोबरीने काम करत होते, मेहनत करत होती. आणि त्या वेळेला असं वाटत होतं की आपण काय करतोय, कुठे काम करतोय आणि अक्षरशः आम्हाला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे समोरची खूप पुढे होते आणि आम्ही खूप वाटलं होतं पण आम्हाला काहीच त्याचं माहीत नव्हतं. आम्ही सगळे इनएक्सपिरियन्स स्टाफ माझा कम्प्लीट जी काय महिला वर्ग आपण जे काय माझ्या मुली असतो आम्ही सगळ्याजणी अगदी याच्यामध्ये फील्डवर आम्हाला खरोखरच त्याचं काहीच माहीत नव्हतं. आणि साहेब अक्षरशः ते धावत होते लिटरली कुठे पोचायचं कुठे जाऊ कुठे नाही हा प्रकार होत होता. कारण खरोखरच 7 लाख 17.5 लाख वोटर्सच्या पर्यंत पोहोचणं काही काहीच काम नव्हतं आणि आम्हाला ते शक्यच नव्हतं. परंतु आम्ही तो प्रयत्न आज जो आम्ही ते करू शकलो तो केवळ आणि केवळ तुमच्यामध्ये असलेल्या वायकर साहेबांच्या विश्वासामुळे मी करू शकले. कारण मला माहिती होतं की तुम्हाला रवींद्र वायकरांबद्दल जी आत्मीयता आहे, जो विश्वास आहे, तोच विश्वास त्यांना पुन्हा एकदा निवडून आले ही मला गॅरंटी होती. आणि म्हणूनच आम्ही ज्या वेळेला लोकांकडे जायचो त्यावेळेला मी अगदी गॅरंटी बोलायची होती आम्ही जर इथे आलो आहोत तर आम्ही साहेबांची गॅरंटी मी देते, मी उद्या आहे तर साहेब जर काही काम नाही करणार तर होणारच नाही. तुम्हाला काहीच सांगा तुम्ही नाही करणार तर आम्ही पुढे आहोत. मी आहे, माझ्या मुली आहेत, राहुल आहे, जांभोळकर आहे, किती मग माझ्या ज्या पूजा आहे, प्रियंका आहे, अशा अनेक आहेत.
टक्के आहेत, भावसार असू दे, हिरल असू दे, अशा अनेक महिला सगळ्या महिलांवर आपल्या बरोबर आहेत. तर आम्ही अगदी निर्भीडपणे त्या लोकांपर्यंत जात होतो, कारण आम्हाला माहिती होतं तर आम्ही जे काय तुमच्याकडून जे काय पेपरवर घेतला, जे काय तुमच्याकडे भेटू, त्यावेळी तुम्हाला अनुभव येईल की काय असते एक एक गोष्टीची व्हॅल्यू पुढच्या. आणि ह्या 48 मतांनी ज्यावेळेला आपला विजय झाला तो खरोखरच इतका मोठा होता की असं वाटलं की आपण लाखो मतांनी जिंकलो आहोत. तर त्यामुळे ही सगळा हा जो विश्वास आहे